सातारा लोणंद मार्गावरील वाडे येथील तब्बल 181 वर्ष जुन्या ऐतिहासिक दगडी पुलाची दुरावस्था झाली आहे. पुलाच्या कमानीला एका ठिकाणी मोठी फट पडली असून पुलाच्या खालच्या बाजूस उगवलेल्या झाडांच्या मुळांनी संपूर्ण पुलाची रचना आतून पोखरण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षणी हा पूल मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. या ऐतिहासिक पुलावर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पायवाट त्या काळी तयार करण्यात आली होती, जेणेकरून सामान्य नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी. पावसाळ्यात या पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. दुचाकीस्वारांचे या ठिकाणी अपघाती निधनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. सध्या या परिसरात नूतन पूल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जुन्या व सध्या रहदारीच्या पुलावर होत असलेल्या अवजड वाहतुकीने व पुलाला वड, पिंपळ आदी झाडांनी वेढल्यानं धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागानं या बाबींकडे तात्काळ लक्ष द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आपण पाहतात सातारा आवाज.